ती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आलेली आहे। तर बारामती शहरातून संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये भीम अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते। पुण्यात महिलांनी एकमेकींच्या अक्षरशः झिंजा उपटलेल्या आहेत। तर धायरी भागातील रिद्धिसिद्धी पॅराडाईज रोजवूड सोसायटीमध्ये पार्किंग आणि जागेच्या वादातून जोरदार हाणामारी झालेली आहे। तर सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यातील धानोरी भागामध्ये असलेल्या सिद्रा गार्डन सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये मनी हाईस्ट सारखी घटना घडली। हातात शस्त्र घेऊन 3 मुखवटेधारींकडून इमारतीमधील घरांची रेकी केली जात होती। आरोपी काळ्या कपड्यांमध्ये आणि हातात कोयत्यासारखी शस्त्रे घेऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। पुण्यातील उरळी देवाच्या आदर्शनगर या ठिकाणी भंगार मालाचा साठा असलेल्या गोडाऊनला आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेले आहे। घटनास्थळी जवानांनी 3 LPG 3 ऑक्सिजन सिलेंडर वेळीच बाहेर काढले, त्यामुळे अनर्थ टळला। घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही। आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। पुण्यातील धानोरीमध्ये मुखवटे घातलेल्या व्यक्तींनी घुसखोरी करून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे। या व्यक्तींनी काळ्या कपड्यांमध्ये कोयत्यासारखी शस्त्र हातात घेतलेली आहे। सोसायटीच्या आवारात संशयास्पद हालचाली केलेल्या आहेत। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्यांची ही हालचाल स्पष्टपणे दिसते आहे। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। आणि यानंतर पुढे अपडेट्स मुंबई संदर्भातल्या। मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे, त्यामुळे सध्या पाणी कपातीची शक्यता नाही। मात्र वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होत आहे। साठा कमी झाल्यास पाणी कपातीचं संकट उभं राहू शकतं, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जातंय। प्रभादेवी या पुलाचं बांधकाम लांबणीवर गेलेलं आहे आणि हा पूल पाडून त्या ठिकाणी डबल डेकर पूल बांधण्यात येणार आहे। त्यामुळे आजपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार होता। मात्र पूल बंद करण्याबाबत मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सूचना हरकती आल्या, त्यामुळे 4-5 दिवसानंतर या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे। जळगाव शहरामध्ये काही तरुणांमध्ये भांडण झाले, त्यामुळे हे जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेले होते। रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आले आणि त्यांच्यातील वाद उफाळून आला। रुग्णालयातील या राड्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। सांगलीमध्ये रात्री पंढरपूर महामार्गावरील कुचीपाटा या ठिकाणी मागून येणाऱ्या ट्रकने महिलांनी भरलेल्या टेम्पोला जोराची धडक दिली। या 3 महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर 8 महिला आणि चालक जखमी झालेले आहेत। जखमींवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे। घटनास्थळावरून ट्रक चालकानं पळ काढला आणि याबाबत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे।